नमस्कार मंडळी. आता आपण आपल्या 12व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. भक्ती म्हणजे परमात्म्याचे नित्य स्मरण. एक क्षणही ज्याला देवाचा विसर पडत नाही तो खरा भक्त. सगुण भक्ती हा भक्तीचा एक प्रकार आहे. मूर्तीच्या ठिकाणी मन एकवटून त्याचे सर्वव्यापी स्वरूप समजून घ्यायचे. साधी, सरळ, सोपी तरीही सच्ची प्रामाणिक भक्ती देवाला आवडते. भाग 2. जन्म जनकल्याणासाठी मिळाला आहे हे जाणून जनसेवा करणे हेही भक्तीचे एक रूप आहे. निर्गुण भक्तीत काही डोळ्यासमोर न आणता ध्यान करायचे म्हटले तर मन स्थिर होत नाही, विचार थांबत नाहीत. त्यामुळे भरकटण्याची शक्यता जास्त असते. उपासनेचे अनेक प्रकार आहेत. अर्पण भक्ती म्हणजे सगळं कृष्णार्पण करायचं. भाग 3. अनन्य भक्ती म्हणजे सतत देवाचाच विचार. देव ही संकल्पना समजून घेणे, तर्कशुद्ध विचार करून, वाचन मनन चिंतन करून, अभ्यास करून देवाला प्राप्त करता येते, किंवा जे काम करू ते भगवंताचे नाव घेऊन करायचे, सर्व श्रेय देवाला द्यायचे. भाग 4. कर्मफळाचा त्याग करून लोकार्पण करायचं. सुखदुःख समान म्हणजे दोन्हीमध्ये मनाचा समतोल, शांती, समाधान ढळू द्यायचे नाही. ज्याला त्याची चूक मान्य आहे आणि त्याला ज्याविषयी खेद आहे त्यालाच क्षमा करावी. भाग 5. जो माणूस कोणालाही त्रास देत नाही आणि स्वतःलाही त्रास करून घेत नाही त्याचे वागणे देवाला प्रिय होते. आनंदी, हुशार, समाधानी, अभिमानरहित भक्त देवाला प्रिय होतो. भाग 6. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायला हवे. चिंतन त्रास देणाऱ्या गोष्टींचे न करता ईश्वराचे करावे. जय श्री कृष्ण.